महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। आता ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। कोतवालाच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू, देशी गायच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना। आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळात बैठकीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान निर्णय घेतल्याबद्दल घनसावंगी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी फटाके फोडून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा केला। एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा साहेब यांनी व दादा भुसे साहेब यांनी आमच्या 2008 पासून रोजगार सेवक इतके झटत होते, इतका त्रास सहन केला आणि आज आम्हाला न्याय भेटला कुठे। त्यामुळे आम्ही या सरकारचं आणि पूर्ण जिल्ह्याच्या कमिटीचं, तालुक्याच्या रोजगार सेवकांनी एवढं सहकार्य केलं। महाराष्ट्राची कमिटी, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, राज्याध्यक्ष असतील, यांनी आमचं त्रास सहन केला आणि आमचं काम सरकारकडून वेळोवेळी जाऊन काम करून दिलं। याबद्दल मी या शिंदे सरकारचे आणि या भाजप सरकारचे आणि अजितदादा, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे हार्दिक अभिनंदन करतो। राज्याचे मुख्यमंत्री अनाथाचे नाथ एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 1 फेब्रुवारी 2024 रोजी आणि 16 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील ग्रामरोजगार सेवकाच्या गेल्या 17 वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीमध्ये राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांच्या प्रमुख मागण्या मंजूर करण्याचे आदेश सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गृह विभागाला दिले होते। त्यानुसार आज राज्यातील ग्रामरोजगार सेवकांचा फिक्स मानधनाचा विषय शासन निर्णय पारित करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे। गाव माझा न्यूज करिता नजीर कुरेशी, घनसावंगी, जालना।